नमस्कार. हेल्थ गुरु आय केअर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, तुम्हाला जिलेबी, पेढे किंवा चहा बिस्किट आवडतात का? नक्कीच आवडत असतील. पण तुम्हाला माहितीये का, जी गोष्ट आपल्या जिभेला गोड लागते तीच गोष्ट आपल्या दातांसाठी विष ठरू शकते. आजच्या भागात आपण ओळखणार आहोत आपल्या दातांचे सर्वात मोठे शत्रू आणि सर्वात चांगले मित्र. कारण लक्षात ठेवा, फक्त ब्रश करून उपयोग नाही, तर तुमचं जेवणच चुकीचं असेल तर दात किडायला आणि कालांतरानं पडायला वेळ लागणार नाही. सगळ्यात आधी जाणून घेऊ आपला पहिला शत्रू, ते म्हणजे चिकट पदार्थ. हो, चॉकलेट, बिस्किट, चिप्स किंवा वेफर्स हे पदार्थ साखरेपेक्षाही जास्त धोकादायक आहेत. कारण ते दातांच्या खाचांमध्ये तासनतास चिटकून राहतात. जेव्हा हे चिकट पदार्थ दातात अडकतात तेव्हा तोंडातले जंतू त्यावरती हल्ला करतात आणि एक प्रकारचं ऍसिड तयार करतात आणि हेच ऍसिड तुमच्या दाताला नंतर छिद्र पाडतं. त्याला आपण कीड लागणं असं म्हणतो. त्यामुळं नियम एकच, सारखं खाणं टाळायचं आणि जर गोड खाल्लंच तर लगेचच खळखळून चूळ भरायची. आता बोलूया आपल्या मित्राबद्दल. निसर्गानं आपल्याला काही नैसर्गिक टूथब्रश दिलेले आहेत. हो, ते म्हणजे फळं आणि कच्च्या भाज्या. जेव्हा आपण गाजर, काकडी, पेरू किंवा ऊस चावून खातो तेव्हा ते दातांना नैसर्गिकरित्या घासून स्वच्छ करतात. याला म्हणतात फायबरयुक्त आहार. त्याचबरोबर दूध आणि दुधाचे पदार्थ ह्याचं सेवन केल्यास यात असणारं कॅल्शियम तुमचे दात आणि हाडं लोखंडासारखी मजबूत करतं. त्यामुळे मुलांच्या हातात बिस्किट देण्याऐवजी एखादं फळ द्या आणि प्यायला दूध द्या. आता एका अशा विषयावर बोलूया जो केवळ दात नाही तर जीव घेतो. तंबाखू, सुपारी आणि मिश्री. आपल्याकडे अनेक माता भगिनींना सवय असते दात घासायला म्हणून मिश्री लावतात. काहींना वाटतं यामुळे दातदुखी थांबते. पण श्रोतेहो, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. तंबाखूमुळे तिथल्या नसा फक्त थोड्याशा सुन्न होतात, पण आतून इन्फेक्शन अजून वाढतच जातं. तंबाखूमुळे तोंड उघडायला त्रास होणं, तोंडात जळजळ होणं आणि शेवटी तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका हा वाढतच जातो. त्यामुळं दुखणाऱ्या जागी तंबाखू किंवा कापूर धरण्याऐवजी लवंग तेल वापरा. पण तंबाखूला आयुष्यातून कायमचं बाहेर काढा. आणि हो, लवंग तेल हा कायमचा इलाज नाही, तो फक्त तात्पुरता आराम देतो. ठणक थांबल्यावर किंवा ठणक थांबलीच नाही तर डॉक्टरांकडे जाऊन उपचार करणं मात्र खूप गरजेचं आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आजपासून एक संकल्प करा. आपल्या घरात आणि आपल्या गावातून व्यसन हद्दपार करायचं. मुलांना डब्यात बिस्किटं न देता फळं द्यायला सुरुवात करा. तुमचं हसणं तुमच्या कुटुंबासाठी खूप मोलाचं आहे. ते तंबाखूमुळं गमवू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या गावात तंबाखू किंवा मिश्री सोडवण्यासाठी लोक काय उपाय करतात हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत लहान मुलांच्या दातांची काळजी. दुधाची बाटलीच लहान मुलांचे दात कशी खराब करते हे जाणून घेण्यासाठी हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा. तोपर्यंत निरोगी रहा, सुजाण रहा. धन्यवाद.